जय बसपा। मी बहुजन समाज पार्टीचा पलटण विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि येणाऱ्या 2025-26 आता येणारी जी 26 ला जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहे त्याचे आम्ही माढा लोकसभेतून हे सगळे माढा लोकसभेतले आमचे बहुजन समाज पार्टीचे प्रत्येक विधानसभा वाईचे महत्वाचे कार्यकर्ते महत्वाचे पदाधिकारी आहेत। यांच्या अनुषंगाने 2029 मध्ये बाबासाहेबांचा निळा झेंडा आणि हत्ती निशाण फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रत्येक जिल्हा परिषद गटावरती निळा झेंडा फडकवण्यासाठी जसं की शेजारी आमच्या बारामतीमध्ये आत्ताच नगरपालिकेमध्ये आमचे संघमित्रताई आणि काळराम चौधरी साहेब यांच्या 30 वर्षाच्या संघर्षाला वाचा फोडण्याचं काम बहुजन समाजातल्या मतदार बंधू आणि भगिनींनी जसं केलं तसंच आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि माढा लोकसभेतल्या प्रत्येक मतदारांना आम्ही आज इथे आम्ही आव्हान करतो आश्वासन करतो येणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीला जसं की ज्याप्रमाणे आपण सगळे एकत्र येतो जे विजयाचा जल्लोष काय असतो आणि निळा झेंडा काय असतो आणि निळ्या मिरवणुकीमध्ये पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एका हत्तीची मिरवणूक एवढ्या जोरदार पद्धतीने या घड्याळाला आणि त्या तुतारीला बंद पडण्याचं काम आणि महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये ज्याची सत्ता एक नंबरला असणाऱ्या पक्षाचं डिपॉझिट जप्त करणाऱ्या बारामतीमध्ये आमच्या नगरसेवका संघमित्रताई यांनी इतिहास करून दाखवला। त्या इतिहासाचा आम्ही वारसदार आहोत आणि त्या इतिहासाचा आम्ही साक्षीदार आहोत। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या जिल्हा परिषदेमध्ये मी माझ्या पलटण विधानसभेमध्ये 1 नंबरचा झेंडा फडकवण्याचं काम मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करणार आहे। मी स्वतःही लढणार आहे आणि माझ्या सोबत येणारे प्रत्येक बहुजनांचे चेहरे SC ST OBC या बहुजन प्रेरणेचा आम्ही एकत्र ग्रुप करून माढा लोकसभेतले आमचे नितीन गायकवाड साहेब असतील जिथे बाबासाहेब 1927 सालीमध्ये बाबासाहेब स्वतः आले होते आणि बाबासाहेबांनी मातंग परिषदेच्या माध्यमातून मेळावा घेतला होता आणि खरा मातंग समाजातला बहुजनांचा चेहरा काय असतो बहुजन समाजातला काय चेहरा असतो आणि बाबासाहेबांचा दिलेला मूलमंत्र पाळणारा पहिला भारतातला आणि महाराष्ट्रातला जर म्हणायला गेलं तर त्या कर्कमच्या मातृभूमीतला कर्मभूमीतला मायेतला हा आमचा नितीन गायकवाड हा मातंग परिषद मधला एक वारसदार आहे साक्षीदार आहे। त्यांच्या पिढ्यांनी बाबासाहेबांची सभा अटेंड केलेली आहे असा तो नितीन गायकवाड आहे आणि बाकीच्या बाजूच्या लोकसभेमध्ये माढा लोकसभेमध्ये काही विधानसभेचे आहेत आमचे करमाळ्याचे राजेश पवार आहेत। ते करमाळ्याच्या बरोबर आमच्या सातारा जिल्ह्यामधल्या मानखटा विधानसभेला घडवण्याचं काम करतात आणि सातारा जिल्ह्यामध्ये बामशेपचं काम म्हणून आमच्या बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना बनवण्याचं काम करतात। तसंच वेळोवेळी खूप काही बोललोय काही आमच्याकडून चुकीचं घडलं असेल किंवा चुकीचे शब्द गेले असतील पण बहुजन समाजाला एवढेच आवाहन करेल की जसे आम्ही सर्व निळा झेंडा हातात घेऊन एक निशाण एक नेता एक पक्ष एक झेंडा ज्या विचाराने आपण एकत्र आलो पाहिजे सर्व बहुजनांना आम्ही आवाहन करतो आमच्या बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याखाली हत्ती निशाण्यावरती ज्यांना कोणाला वाटत असेल ते आमच्या बरोबर हेच आहे। आमच्यासाठी तुमच्यासाठी आमचे दरवाजे मोकळे आहेत तुम्ही येऊ शकता आणि आपण एकीने काय करू शकतो तर 100% सत्ता मिळवू शकतो आणि शासनकर्ते जमात होऊ शकतो। जय भीम।